तर दुसरीकडे राजीनामा आणि आजारपणामुळे पडद्यामागे गेलेले धनंजय मुंडे आज ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर पुढे आलेले पाहायला मिळाले। मुंडेंनी आज भुजबळांसह लातूरच्या वांगदरीमध्ये कराड कुटुंबाची भेट घेतली। मुंडेंनी कराड कुटुंबाचं सांत्वनही केलं। बीडमधील वाल्मिक कराड प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागलेला होता। त्यानंतर मुंडे काहीसे पडद्यामागे गेले। पुढे मुंडेंकडे असलेलं अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळांकडे गेलं। तर मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही शासकीय बंगला मुंडेंनी सोडला नाहीये। त्यामुळे भुजबळांची एंट्री अद्याप शासकीय बंगल्यात झालेली नाही। दरम्यान मंत्री भुजबळांसह धनंजय मुंडे आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सक्रिय झाल्याचं दिसून आलंय। त्यामुळे यापुढेही ते ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। माझं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं बोलणं या ठिकाणी झालेलं नाही, पण माझा आणि त्यांचा मेसेज झाला आणि त्यामध्ये भुजबळ साहेबांचं त्यांचं कदाचित बोलणं झालं असेल, पण या बाबतीत त्यांनी मला निश्चितपणानं सांगितलंय की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्याबाबत सरकार सजग आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।